आवाज दो। एनआईटी की टक्कर में, भूमाफिया के टक्कर में, ये बीजेपी वाले अपना वोट बैंक स्थापित करने जा रहे हैं और इसीलिए ये पार्क ना हो, इसलिए साम दाम दंड भेद की नीति अपना के इस पार्क को नेस्तनाबूद करने के लिए पूरे हथकंडे अपना रहे। इसमें हमारे थाने के पीआई जो है क्षीरसागर जी ये भी मिले हुए हैं और महानगर पालिका के जो कर्मचारी ये भी मिले हुए, इन सबको भर भरा के पेटी पहुंची है। इवन यहाँ का जो हमारा आमदार है वो भी मिला हुआ है। 6 बजे ना एनआईटी चालू होती, 6 बजे ना महानगर पालिका चालू होती। 6 बजे इन्होंने अपना सारा जत्था सामान, बुलडोजर, ट्रकें और पुलिस वैन, जैमर वैन यहाँ पर सारी चीज़ें लगा ली। लगाने के बाद में यहाँ देखते हैं कि हम सिर्फ 4 या 5 लोग यहाँ पर थे। इनका ये काम ही नहीं था कि ये पेंडॉल तोड़ना। ऑलरेडी ये मैटर कोर्ट में चल रहा है। चलने के बाद में इन्होंने ना किसी को नोटिस दिया कि हम ये पेंडॉल आपका तोड़ने के लिए आए हैं, कि हमने यहाँ पर कुछ किसी को नोटिस दिया, कुछ बताया, किसी से बात की, कोई बात न करते हुए वो लोग यहाँ पर आए और इन्होंने तोड़ने का काम शुरू किया। हाँ, सर्व महिला आमच्या बिचारा 3-3 घंटे तिथं म्हाताऱ्या त्या बाहेर गेटवर बसून सनेनी आहेत, त्याला आत नाही येऊ देऊन राहिले, पेंडॉल मध्ये उपस्थित करायला नाही येऊ देऊन राहिला। काही महिला आमच्या त्या गेटवर बसल्या, काही महिला या गेटवर बसल्या। म्हणजे एवढं मोठं काय हे अतिक्रम होतं का? हे बाबासाहेबाचं होतं ना? काही हे अतिक्रम तो नव्हतं, हे बाबासाहेबाचा पेंडॉल होतं। आपण बसलो का त्या जागेसाठी बसलो ना? हे त्यांनाच आपल्याला आरक्षित जागा दिलेली होती, या जागेला त्याच लोकांना विकलेल्या जागा प्रयत्न केलेला आणि त्या जागेसाठी आपण बसलो आहोत मागणी करण्यासाठी। आणि 4 तासापासून आम्ही त्या उन्हामध्ये बसले राहिलो। पण ते काय म्हणाले, जर आम्ही थोडंसं म्हणजे असं पाहायला जरी गेलो, मी म्हटलं की कसं काय पाडतात आहे तर पाहू द्या। तर त्यांनी म्हणजे काय पाहताय म्हणजे तुम्ही पाहू नाही शकणार म्हणे पेंडॉल पाडताना, म्हणून तुम्ही पाहू नका। जर तुम्ही एकही पाऊल समोर घेतलं म्हणे का आम्ही तुम्हाला गाडीत बसवून तिकडे घेऊन जाऊ, असं ते आम्हाला धमक्या देत होते लेडीज पोलीस। मी म्हणलो बसत नाही, मी याची मेलो तरी चालत, मी याचीच उभी राहील आणि तुम्ही मला जाऊ द्या म्हटलं तर नाही म्हणत। त्यांनी काय आम्हाला जाऊ दिलं नाही। अशी त्याने हरकत केला की ते आम्हाला असं समजा का इतका अत्याचार केला त्यानं आमच्यावर। आम्ही काय याची शांततेनं आम्ही येते 380 दिवस झाले आम्ही आंदोलन करत आहोत। आम्ही कोणाला काही म्हणत नाही, कोणाला काही बोलत नाही, शांततेनं आम्ही इतके दिवस झाले तर आम्ही आंदोलन करत आहोत। आमचा काय गुन्हा झाला आणि इथे येऊन बघतो तर काय 100-150 पोलीस, 2 बुलडोजर, आणखी गाड्या, आणखी ते पाणी मारायचं फवारे मारायची ती गाडी आणि JCB, आणि कशासाठी तर बघा हे कंस्ट्रक्शन, ते मातीचा ढीग खचवायसाठी। जसं काही इथे बिल्डिंग बांधलेली होती आम्ही इथे आणि कब्जा करून इथे आम्ही राहायला आलो होतो। ते बघा तुम्ही विटा आहेत, हाताने माती आहे, तुम्ही ते उतरून बघा तिथे म्हणजे पायाला माती लागते, दगड सुद्धा टोचतात। आणि हे कशासाठी बनवलं होतं की जे धम्मा चक्रप्रवर्तन दिनानिमित्त जे बाहेरगावून पाहुणे येतात ना त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना बसा उठायला आणि छोटासा पॅन्डल टाकला, कारण तुम्हाला माहिती आहे की सतत पाऊस सुरू आहे यावेळेस। फक्त तेवढ्यासाठी तेही सुद्धा त्यांना सहन झालं नाही आहे। ही जमीन 130 एकर आहे आणि या जमिनीवर मनुवाद्यांचा डोळा आहे। ही जमीन एका दोघांची नाही तर सर्व बौद्धांची भूमी आहे। त्यासाठी जे बुद्धिस्ट बुद्धाला मानणारे, बाबासाहेबांना मानणारे जे उपासक उपासिका असतील आणि जे बडे खुर्चीवर बसलेले असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी या जागेबद्दल दखल अंदाज जर घेत नसतील तर ते बडे कुचकामी ठरलेले आहे। मैं मनोज सांगोड़े बाबा साहब का एकदम छोटा सा सिपाही हूँ। तो 16 तारीख थी, हमारे लोग जो यहाँ आंदोलन कर रहे हैं इनका 1 साल 15 दिन हो गए थे कल। और नागपुर महानगर पालिका के आयुक्त को 5 ये जेरीपटका पुलिस स्टेशन का एक लेटर गया, 1 के जगह 2 गए और उन्होंने बोले कि भैया यह जो आंदोलन चल रहा है वो आंदोलन में जो लोग बैठे हैं वो जमीन के ऊपर में अतिक्रमण कर रहे हैं और ये रोड जो जा रहा है ये रोड के ऊपर में जाने आने वाले वाहतूक को बाधित कर रहा है। तो मंगलवारी जोन के जो अधिकारी है उनको आदेश दिया गया कि आप जाके देख लो और सही में बाधित हो रहा कि नहीं हो रहा।
ऐसा देखने के लिए बोले, तो वो देखना छोड़े। और ये यहाँ पर जो आंदोलनकारी है चंदू भाई और उनके जो कार्यकर्ता है, उनको एक लेटर भी नहीं दिए और सीधा तोड़ने आए थे। तो सवेरे की बात थी, 7:30 बज गए थे। मेरे को खोबरागड़े साहब का फोन आया, अजय खोबरागड़े और दूसरा खोबरागड़े, ये 2 लोग यहाँ पर थे। और ये मेरी दीदी थी, ये विजया भाई रामटे के। तो जीजा भाई पिछले 1 साल 16 दिन से यहाँ बैठे और अभी भी बैठे। तो नारा का पार्क बाजू में है और ये वो एक मुर्दा घाट है, वो मरे हुए लोग हैं और इधर जिंदा लोग बैठे हैं। तो ये जिंदा लोगों के लिए कल ये पूरा नेस्त नाबूद करने के प्लान में कारपोरेशन के सहायक आयुक्त और उपायुक्त प्रवर्तन विभाग हरीश राउत और उनकी टीम, ये जो लोग आए थे ये पूरा तोड़ने के लिए आए थे, पर उनकी मंशा को हम लोगों ने फेल किया। यहाँ इतना उग्र आंदोलन हुआ था कि देश में अफरा तफरी ये आंदोलन के कारण मची रही थी। शहर आज शांत हुआ रहता, परंतु सब लोग आए, पूरे नेतागण आए और उन्होंने उनको जवाब पूछे। मैंने भी जवाब पूछा कि भाई ये जो जमीन है, ये जमीन किसकी है, उसका मालिक कौन है, उसकी कॉपी आप हमको बता, और जिसने आदेश दिया वो आदेश की कॉपी बता। तो वो हड़बड़ा गए और उधर ही रुक गए। पर मेरे को जब मालूम नहीं था तो मैंने ये सामने का भाग जो है वो निकालने लगाया था, लेकिन वो निकालते पूरा गिर गया। तो पूरा भार उनके ऊपर में छोड़ दिए, तुम्हारे कारण यहाँ पूरी अवमानना हो रही है। और बाबा साहब के 130 एकड़ जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इंटरनेशनल पार्क जो है, ये पार्क को जो आंदोलन है, ये आंदोलन को नेस्त नाबूद करने के लिए और इसको चिंगड़ाने के लिए हमारे लोगों को भड़काने का काम तुम कर रहे हो, इसका भुगतान तुमको करना पड़ेगा। इसलिए जब तक आगे का आदेश आता नहीं तब तक आप इधर आओ मत। कल एक बहुत अनहोनी घटना महानगर पालिका और एनआईटी की ओर से की गई, पुलिस प्रशासन की ओर से की गई। 6 बजे ना एनआईटी चालू होती, 6 बजे ना महानगर पालिका चालू होती। 6 बजे इन्होंने अपना सारा जत्था, सामान, बुलडोज़र, ट्रके और पुलिस वैन, जैमर वैन, यहाँ पर सारी चीज़ें लगा ली। लगाने के बाद में यहाँ देखते हैं कि हम सिर्फ 4 या 5 लोग यहाँ पर थे। इनका ये काम ही नहीं था कि ये पेंडॉल तोड़ना। ऑलरेडी ये मैटर कोर्ट में चल रहा है। चलने के बाद में इन्होंने ना किसी को नोटिस दिया कि हम ये पेंडॉल आपका तोड़ने के लिए आए हैं, कि हमने यहाँ पर कुछ किसी को नोटिस दिया, कुछ बताया, किसी से बात की, कोई बात ना करते हुए वो लोग यहाँ पर आए और इन्होंने तोड़ने का काम शुरू किया। बहुत मेहनत से, बहुत लगन से सारी जनता यहाँ पर काम कर रही है। ये जो अपने आप देख रहे हो यहाँ पर जो ये पेंडॉल बनाया गया है, यहाँ पर ये 14 अक्टूबर के लिए जो बाहर से कर्नाटक से लोग आते हैं उनके रुकने के लिए बनाया गया था, ना कि ये कोई पोजीशन है और ना कि ये कोई कब्जा है। इसका तो जो मुद्दा होगा, ये जो इसका जो निर्णय आएगा वो कोर्ट में ही आएगा। मैं इतना ही बोलकर अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। परेश जामगढ़े। मेरा नाम अजय खोबरागड़े, मैं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कृति समिति का एक सदस्य हूँ। और कल का जो मैटर हुआ है वो मेरे सामने हुआ है, मेरे साथ में जो 2-3 जन थे उनके सामने ही हुआ है। और मेन असल बात जो है लोगों को मालूम नहीं है। ये जो 130 एकड़ का जो पार्क का रिजर्वेशन चल रहा था, इस रिजर्वेशन को हटाने का काम जो व्यक्ति कर रहा है उसका नाम है वीरेंद्र कुकरेजा। वो सिंधी समाज का व्यक्ति है और इन बिल्डर के पीछे का वही आदमी है, चाहे वो सूरी हो चाहे एन कुमार हो। इसके पीछे का जो आदमी है वो एन कुमार के पीछे का भी जो आदमी है वो है वीरेंद्र कुकरेजा। वीरेंद्र कुकरेजा देवेंद्र फडणवीस का लीगल पार्टनर है और नागपुर शहर में जितने भी बिल्डिंगें बन रही, हाई राइज बिल्डिंग है, उसमें इनके शेयर है। और आज उत्तर नागपुर में सबसे मौके की जगह जो कहलाती है वो 130 एकड़ ये पार्क है, जो पिछले 30 साल से पेंडिंग रखा हुआ है। रखने के पीछे का एक कारण है, इसी पार्क को लग के एक आर्य नगर स्थापित हुआ है, जहाँ पे सिंध प्रांत से आए हुए सिंधियों को विस्थापित को यहाँ पे स्थापित किया जा रहा है। और वीरेंद्र कुकरेजा की जो आने वाली जो स्कीम है इसी 130 एकड़ पार्क में बनने वाली है, उनकी एक बड़ी प्लानिंग है। उस प्लानिंग में ये लोग 3 लाख लोग सिंधी लोगों को जो पाकिस्तान से भारत आने वाले, इनको यहाँ पे फ्लैट स्कीम बनाने वाले, 3 लाख फ्लैट यहाँ पे बना के उनको यहाँ पे स्थापित करने वाले। ये बीजेपी वाले अपना वोट बैंक स्थापित करने जा रहे हैं और इसीलिए
ये पार्क ना हो, इसलिए साम दाम दंड भेंट की नीति अपना के इस पार्क को नेस्तनाबूद करने के लिए पूरे हथकंडे अपना रहे। इसमें हमारे थाने के पीआई जो है क्षीरसागर जी ये भी मिले हुए हैं और महानगर पालिका के जो कर्मचारी ये भी मिले हुए, इन सबको भर भरा के पेटी पहुंची है। इवन यहाँ का जो हमारा आमदार है वो भी मिला हुआ है। बावनकुड़े ने सीधा बोला है कि नितिन राउत के ऊपर कोई ऑब्जेक्शन ना ले जाए, वो मेरा आदमी है। क्यों बोला है? वो तो कांग्रेस का है, ये बीजेपी का है, फिर भी बोला है क्योंकि ये सबको पेटी पहुंच गई है। ये जमीन की कीमत पहले 20 करोड़ थी, आज 800 करोड़ है। इसलिए ये जो बिल्डर थे वीरेंद्र कुकरेजा ने इनको जो उनको पहुंचाना था पहुंचा दिया है और इसीलिए ये आंदोलन स्थगित करने के लिए इन्होंने डमी कागज बना के कल तोड़फोड़ की कार्रवाई की है। पण याच्या अगोदर याच आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी नितीन राऊत इथे आले होते। वो नितिन राउत क्यों आया था वो भी बताता हूँ। नितिन राउत ने इस आंदोलन को तोड़ने के लिए बहुत मेहनत किया था, पर जब उसने देखा कि विधानसभा में यहाँ का सबसे बड़ा मोर्चा हमारे समिति की तरफ से निकाला गया तो मन मार के उसको वो ऑब्जेक्शन वो संसद में उठाना पड़ा कि उसकी नाक ना कटे, इसलिए उसने ये सब किया था। बाकी अदरवाइज उसने यहाँ आके बोल के गया है कि मेरी प्रायोरिटी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रुग्णालय है, टाइम मिलेगा तो मैं इस पार्क के बारे में सोचूंगा, टाइम मिलेगा तो, ये बोला है उसने। और यहाँ बोलने वाले के बहुत जन गवाहदार है जब उसने बोला है। अगर उसको आमदार हमारे कारण बना है और उसको अगर ये आंदोलन प्यारा रहता तो आज वो यहाँ मौजूद रहता। क्यों नहीं आया? क्योंकि इस आंदोलन को तोड़ने की उसने पूरी कोशिश किया। हमको बोल के गया है आप आंदोलन खत्म करो और मैं कोशिश करूंगा कि नारा पार्क मिल जाए। कैसे मिलेगा जब वो अंदरूनी रूप से इसको तोड़ने की कोशिश कर रहा है तो कैसे मिलेगा? हमारे साथ ना कोई आमदार है ना कोई खासदार है, जो कुछ है हम साधारण पब्लिक है, हम अपने बदौलत करेंगे। जो भी हमारा चल रहा है कोर्ट से देखेंगे, कोर्ट जो निर्णय देंगे उसमें हम कायम रहेंगे। धन्यवाद। मी आराधना कॉलनीत राहते। मला फोन आला जायचा की इथे अतिक्रमणवाले आलेले आहे, तशीच मी इथं आली तर पाहिली तर मला काही येऊ देत नव्हते, पण मी जबरदस्तीने घुसली अंदर आणि इथं आली तर हे सर्व त्यांचं काटपीट करणं चालू होतं। मी यांना म्हणलं की कालच आम्ही पिटिशन टाकलेलं आहे, तर तुम्ही कसे काय आले? तर ती म्हणाले नाही आले, इथं तोडाले सकाळी झालं, इथं आमचे काही कार्यकर्ता आले नाही, कोणी आले नाही, फक्त 4-5 माणसं होते इथं आणि मग तर मी एकटी आली, तर ते काही ऐकलेच नाही। ते शिरी 12 दिवस कापायला लागून गेले, पुरे त्यांचे माणसं चढून गेले, बोर्ड उचलून राहिले, इकडे तिकडे नेऊन राहिले काढू। मी म्हणाली हे बोर्ड कुठं घेऊन चालले? तिकडे नेऊन ठेवले बोर्ड, काही आमच्या इलेक्ट्रिकचा बोर्ड काटला, वायर बी काटला, त्यांचा इरादा होता हे पाडायचं, बेफिसी सब त्यांचे आलेल्या होत्या आणि त्यांना ते पुरे बासा काटले तर पूर्ण पेंडॉल खाली पडलं। त्या कारणाने मग मी खूप बफारली, आमचा झेंडा बी तुटला, ध्वज बी आमचा खाली पडला। तेवढ्यामध्ये मग आपले साहेब आले चंदू पाटीलजी आणि आमच्या महिला पूर्ण तिकडे रोखून दिल्या। काही महिला आमच्या इकडे रोखून गेला, एका बी महिलाला आमच्या इकडे येऊ नाही दिला, पुरा जाम करून दिला। सर्व लोकांना येऊ नाही दिला आतमध्ये। असं काही मोठं अतिक्रम होतं का? हा बाबासाहेबाचा पेंडाल होता ना, एवढं मोठं अतिक्रम करायची काही गरज होती का यांना? नाही होती ना, मग यांना एवढं करायची काही गरज होती का? सर्व लोक कोणी आले नाही, सकाळी 9-8 वाजता येऊन सन्यानी एवढं मोठं करायची या लोकांना गरज नव्हती। साहेब आले, मग साहेब आले तर साहेबासोबत आम्ही सर्व पेंडाल पकडू बसलो सनी। हे बरोबर होतं का यांचं वालं? कोणती सूचना न देता कोणती सूचना न देता त्यांना सूचना नाही दिली, नाही आम्हाला लेटर दिला, आम्ही विचारून राहिलो तुम्ही आम्हाला लेटर दिला का? तर चुपच होते, फक्त पोलीस वाले तर होता आम्हाला आलं होतं, त्यांचं तर कॉर्पोरेशनचं काहीच नाही होतं। मग कोणती सूचना नाही देता तुम्ही एवढ्या दस्ता घेऊन येऊन राहिल्या, तुमच्या सुदूरच्या गाड्या येऊन राहिल्या, तुम्ही ना मोबाईलचे ते सब टायमर लावून टाकले। सर्व महिला आमच्या बिचारा 3-3 घंटे तिथं माथाऱ्या त्या बाहेर गेटवर बसून सन्यानी आहेत, त्याला आत नाही येऊ देऊन राहिले, पेंडाल मध्ये उपस्थान करायला नाही येऊ देऊन राहिला। काही महिला आमच्या त्या गेटवर बसल्या, काही महिला या गेटवर बसल्या। म्हणजे एवढं मोठं काय हे अतिक्रम होतं का? हे बाबासाहेबाचं होतं ना, काही हे अतिक्रम तर नव्हतं, हे बाबासाहेबाचा पेंडाल होतं। आपण बसलो का? त्या जागेसाठी बसला ना, हे त्यांनाच आपल्याला आरक्षित जागा दिलेली होती, या जागेला त्याच लोकांना विकलेला प्रयत्न केलेला आहे आणि त्या जागेसाठी आपण बसलो आहोत मागणी करायसाठी। आम्हाला सकाळी 8 वाजता हे लोक ऑफिस कधी खुलतात 10 वाजता, त्यांना जर हे कारवाई करायची होती तर ते 10 वाजता त्यांनी येवायला पाहिजेत होतं। हे चोरासारखे सकाळी चोरासारखे आले आणि हे अतिक्रमण त्यानं इथे आणलं, तर आम्हाला माहीत झालं, तर आम्ही इथे 8 वाजता आलो।
8 वाजतापासून उभं राहिलो. आम्ही म्हणत होतो की बा आम्हाला आंदोलनमध्ये आम्ही जातो, आम्ही उपासनावर बसतो, तर आम्हाला तुम्ही जाऊ द्या. तर त्याने आम्हाला 3 घंटे उभंच राहिलो आम्ही उन्हेमध्ये. तहान लागून गेली आम्हाला, मला चक्कर यायला लागला. मग त्या म्हणतात आजीबाई तू एका ठिकाणी जाऊन बस. मी म्हणलो बसत नाही, मी येथील मेलो तरी चालत, मी येथीच उभी राहील आणि तुम्ही मला जाऊ द्या म्हटलं. तर नाही म्हणत, त्यांनी काय आम्हाला जाऊ दिलं नाही. अशी त्याने हरकत केला की ते आम्हाला असं समजा का इतका अत्याचार केला त्यानं आमच्यावर. आम्ही काय येतीचा शांततेनं आम्ही येते 380 दिवस झाले आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही कोणाला काही म्हणत नाही, कोणाला काही बोलत नाही, शांततेनं आम्ही इतके दिवस झाले तर आम्ही आंदोलन करत आहोत. आमचा काय गुन्हा झाला तर त्यांनी आमच्यावर आंदोलन अत्याचार करायचा प्रयास केला. आम्ही आता हे जे जागा आहे तर जागा त्या लोकांची आहे, तर त्याची तारीख चालू आहे, आमची तारीख चालू आहे. मग त्याची हक्क आहे त्या जागेवर, आमचा हक्क आहे. मग आम्ही आपला हक्क गाजवासाठी इथे बसलेलो आहोत. आम्ही काय त्या सरकारने भीक नाही मागून राहिलो, आम्ही काही सरकारने त्याचं काही मागत नाही. फक्त आम्ही 130 एकर जागा आहे तेच मागत आहोत. असं आमच्यावर त्याने अत्याचार केला. आम्ही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कमध्ये आम्ही 380 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेलो आहोत. आणि आता आपण कामधंदे करून यायचं बा, चहाच पित होतो, तेवढ्यात फोन आला की आपला पेंडॉल पाडत आहेत म्हणून. तसेच आम्ही लवकरात लवकर इथे आलो ते पूर्ण बॅरक लावून इथे रस्ते बंद करून टाकले होते. आम्हाला वाटलं की तिकडून रस्ता सुरू असेल बा, तिकडून असेल म्हणून आम्ही ऑटो करून या रस्त्याने इकडे नारा घाटचा रस्ता बंद केला होता, पोलिसांनी केली होती. पोलिसांची गाडी पण तिथे उभी होती. तर आम्हाला वाटलं इकडला रस्ता चालू असेल म्हणून आम्ही ऑटो करून या रस्त्यावर आलो 4-5 जणी. तर इथे पण त्यांनी तो रस्ता अडवलेला होता, इथे पण बंदच होतं. आणि या धकाधकीमध्ये आमची वनिता वालदे जी आहे उपासिका, तिच्या पायावर गाडी पडली, तिला दुखापत पण झाली. आणि 4 तासापासून आम्ही त्या उन्हामध्ये बसले राहिलो. पण ते काय म्हणाले, जर आम्ही थोडंसं म्हणजे असं पाहायला जरी गेलो, मी म्हटलं की कसं काय पाडतात आहे तर पाहू द्या. तर त्यांनी म्हणजे काय पाहताय म्हणे, तुम्ही पाहू नाही शकणार म्हणे पेंडॉल पाडताना, म्हणून तुम्ही पाहू नका. जर तुम्ही एकही पाऊल समोर घेतलं म्हणे का आम्ही तुम्हाला गाडीत बसवून तिकडे घेऊन जाऊ, असं ते आम्हाला धमक्या देत होते लेडीज पोलीस. आणि आम्ही तिथे मग थांबून राहिलो. पुष्कळ बाया जमल्या होत्या तिथे. आणि त्याच्यानंतर 11:30 वगैरे इकडून आले आपले उपासक आले. त्या उपासकांनी मग आपले जय भीमचा ध्वज घेऊन आले ते. आणि जेव्हा त्यांना माहीत पडलं की हा ध्वज पाडलेला आहे ते फार आक्रमक झाले. त्यांनी बॅरक काढले आणि मग ते इकडे आले. तेव्हा मग त्या पोलिसांनी आम्हाला तिकडून येऊ दिलं आणि इकडून पण येऊ दिलं. अशा प्रकारे आम्ही मग इथे येऊन बसलो. तर अशा प्रकारे त्यांनी 4 तासपर्यंत आम्हाला उन्हात ठेवलेलं आहे. आणि मग आम्ही इथे आल्यावर तो जो आपला ध्वज पाडला होता त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त केला की हा ध्वज आम्ही का पाडला आहे बा. आम्ही इथे बसण्याचंच कारण तो ध्वज आहे, त्या ध्वजामुळेच आम्ही इथे बसलेलो आहोत. तेव्हा मग त्यांनी मग तो ध्वज पुन्हा बांधून दिला थोडासा. आणि मग आम्ही इथे दिवसभर बसलो. जय भीम. जय भीम. मी भारती वानखेडे. काल जी घटना घडली, आम्हाला तर सकाळी काहीच कल्पना नव्हती. इथे सर्वसाधारण 11 वाजता सगळे उपासिका येत असतात आणि आंदोलनाला साखळी उपोषणाला बसलेले असतात. आम्ही थोडं नंतर येतो, त्याच्यानंतर येतो. आणि दिवसभर संध्याकाळी मग उपोषण सोडल्यानंतर थोडं भाषण वगैरे झालं, सभा संपली की मग आम्ही सगळे निघून जातो घरी. असं म्हणजे आता जवळजवळ 1 वर्ष झालं, म्हणजे 1 वर्ष 80 दिवस झालेले आहेत. पण तुम्ही आधीचा रेकॉर्ड बघा, म्हणजे कधीही कुठेही कोणचं अवचित असा म्हणजे प्रकार घडलेला नाही आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण यांना असं वाटलं की हे 1 वर्ष उलटूनही अजून यांचं आंदोलन संपत नाही आणि यांचा जोश काही कमी होत नाही आहे. त्यामुळे यांनी हे कारस्थान रचलं आणि सकाळी 7 वाजता ते इथे तोडायला आलेत पूर्ण गाडी घेऊन. म्हणजे जवळजवळ मी बघितलं, मला तर पाटील साहेबांचा फोन आला आणि म्हणाले की मॅडम जसे असेल तसे निघा आणि सगळ्यांना फोन करा. तर म्हटलं काय झालं, तर ते म्हणाले मला सांगायला पण वेळ नाही आहे, तुम्ही फक्त तिथे पोहोचा. आणि मग मी तसंच बाकीच्यांना फोन केला आणि गाडी घेऊन इथे आले. मी वर्धा रोडला राहते
मनीषनगरला. तर मला अर्धा तास लागला इथे यायला. आंघोळ सुद्धा केली नाही, आम्ही तसेच निघालो. आणि इथे येऊन बघतो तर काय 100-150 पोलीस, 2 बुलडोजर, आणखी गाड्या, आणखी ते पाणी मारायचं फवारे मारायची ती गाडी, आणि JCB. आणि कशासाठी तर बघा, हे कंस्ट्रक्शन, ते मातीचा ढीग खचवायसाठी. जसं काही इथे बिल्डिंग बांधलेली होती आम्ही इथे, आणि कब्जा करून इथे आम्ही राहायला आलो होतो. ते बघा तुम्ही, विटा आहेत, हाताने माती आहे, तुम्ही ते उतरून बघा तिथे, म्हणजे पायाला माती लागते, दगड सुद्धा टोचतात. आणि हे कशासाठी बनवलं होतं की जे धम्मा चक्र प्रवर्तन दिनानिमित्त जे बाहेरगावून पाहुणे येतात ना, त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना बसा उठायला आणि छोटासा पॅन्डल टाकला. कारण तुम्हाला माहिती आहे की सतत पाऊस सुरू आहे यावेळेस. फक्त तेवढ्यासाठी, तेही सुद्धा त्यांना सहन झालं नाही आहे. म्हणजे असे ते तयारीने आले होते पूर्ण, की जसं काही इथे खूप मोठं म्हणजे काहीतरी अनुचित प्रकार घडणार आहे. आणि इथे एकही व्यक्ती हजर नव्हता. सकाळी 7 वाजता ही काही कारवाई करायची वेळ आहे का? आम्ही आणि कोणत्याही प्रकारचं नोटीस दिलेलं नाही आहे. पण एक गोष्ट मात्र काल खूप चांगली झाली, की सर्व बहुजन, सगळे आपले आंबेडकरी जनता, जसंही मारे, भलेही ते या पॅन्डलमध्ये आले नसतील आतापर्यंत आंदोलनामध्ये, पण जसंही माहिती झालं ना, तसे वाऱ्यासारखी वार्ता पसरली आणि सर्व आंबेडकरी जनता इथे एकत्र झाली. त्यांनी धम्मध्वजाचा अपमान केला, धम्मध्वज पाडला आणि तो त्यांच्याकडनं लावून घेण्यात आला. आणि सगळे आपले युवा एकत्र आले, जे म्हणतात ना की आपल्यामध्ये एकीपणा नाही आहे, एकत्रितपणा नाही आहे. तर काल हा दाखवून दिलं त्यांनी की जनता, आपली आंबेडकरी जनता एकच आहे. जर काही झालं ना, काही बितली ना कोणावरती, तर सगळे धावून येणार आहेत आणि एकत्र येणार आहेत. हा खूप मोठा काल चांगला संदेश गेलेला आहे आणि सर्वांनी बघितलेला आहे हा संदेश. तर असंच सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र लढा. कोणाची हिंमत होणार नाही आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मी भंते राहुल बोधी. आज या ठिकाणी आम्ही इथे पोहोचलो आहोत. तर काल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा या ठिकाणी चालू असलेल्या आंदोलनाला, साखळी उपोषणाला 380वा दिवस या ठिकाणी चालू उगवला. आणि सकाळी 7 वाजेपासूनच या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी या आंदोलन चालू असलेल्या आंदोलकांना नोटीस न देता इकडल्या बाजूला 100 मीटरवर, इकडल्या बाजूला 100 मीटरवर त्यांचे पोलीस प्रशासनाचे जे काही अधिकारी उभे करून मध्ये 2 बुलडोजर आणि या ठिकाणी टेंट पाडण्याचा प्रयत्न केला आणि पाडला सुद्धा. पंचशील धम्मध्वज सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे. या ठिकाणी सर्व उपासक उपासिका आज 1 वर्ष 15 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला आतापर्यंत यांनी कुणाला न दुखावता आंदोलन केलं. परंतु हे आंदोलन तोडण्यामागे बड्या लोकांचा पाठिंबा आहे. म्हणूनच सकाळी 6 वाजता या ठिकाणी फिल्डिंग लावून पूर्वनियोजित करून हे आंदोलन तोडण्यासाठी यांनी उग्र रूप धारण केलं आहे. परंतु या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका आणि सर्वच नवतरुण मित्रमंडळ लवकरात लवकर तातडीने येऊन आपली भूमिका निभावून या ठिकाणी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. आणि या ठिकाणची परिस्थिती आपण उपासक उपासिका आणि आईसुद्धा बोललेले आहेत. हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. जास्तीचं न बोलता या ठिकाणी सांगेन की या ठिकाणचे खासदार आमदार हे जे बाबासाहेबांना मानणारे, तथागत बुद्धांना मानणारे, ही जमीन 130 एकर आहे आणि या जमिनीवर मनुवाद्यांचा डोळा आहे. ही जमीन एका दोघांची नाही तर सर्व बौद्धांची भूमी आहे. त्यासाठी जे बुद्धिस्ट बुद्धाला मानणारे, बाबासाहेबांना मानणारे जे उपासक उपासिका असतील आणि जे बडे खुर्चीवर बसलेले असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी या जागेबद्दल दखल अंदाजी जर घेत नसतील तर ते बडे कुचकामी ठरलेले आहेत. म्हणून या ठिकाणी सांगेन की सर्वसाधारण उपासक उपासिका हा लढा उभारून लढत आहेत. यांना गालबोट लावण्याचं काम करशाल तर ह्याच्या पुढे कोणीही काही करणार नाही. या ठिकाणची समता सैनिक दल, उपासक उपासिका, भिक्खू संघ या ठिकाणी लढ्यामध्ये सामील आहे आणि येथून लढा पुढे एकदम जोरात चालू राहील. याच ठिकाणी हा लढा जोपर्यंत
ही जमीन बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही। ते बिल्डर लोक तर येऊ पडतील, जसं की तुम्ही अंधाऱ्या रात्रीमध्ये सकाळी 6 वाजता येऊन लढा आणि या ठिकाणी पाडण्याचं काम केलं, तसं जर या उपासक उपासिकांनी सुरुवात केलं तर तुम्ही कुचकामी ठराल, कुठेच टिकणार नाही। प्रशासनाचे अधिकारी असतील, अन्य कोणी असतील, एवढा बोलून या ठिकाणी थांबतो।